वारणाचीच दही अन वारणाचीच तू सगळ्यांना आवडे खूप 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 वारणा आता हे बघून तुम्ही म्हणशील आता ही जत्रा कुठं आली. आज आमच्या कॉलेजची चाललेली बघा आणि ट्रिप आहे म्हणल्यावर की नाही आम्ही कधी नाहीच म्हणत. घरात शिव्या खाणार पण ट्रिपला मात्र पहिला हमरे को सकाळी 5:30 को बोलव्या. ठीक आहे. 6 वाजल्यात. ठीक आहे. तरी काय अजून पत्त्या नाही. ठीक आहे, समज गया. गाडीचा 5:45 स्टँडवर थांबलेलो पण गाडी आली 7 वाजता आणि गाडीत बसल्या बसल्या की नाही यांच्या अंगातलं लगेच किड बाहेर आलं. पहिला तर आम्ही पोहोचलो बघा पैजारवाडीमध्ये, कारण तिथं आम्ही बघा तो श्री दत्त महाराजांचं मंदिर आणि ते मंदिर आहे की नाही ते पूर्णपणे कासवाच्या आकारात बनलेलं, त्यामुळे ते बघायला की नाही एकदम भारी वाटते. इथं सगळं दर्शन वगैरे घेतल्यानंतर की नाही आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि थोडं पुढे आल्यावर की नाही पहिला गाडी नाश्त्याला थांबवली. सगळेजण नाश्ता करून घ्या बरं आणि इथं मला आणत सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट गाडी पोचली ती पावनखिंड. आम्ही त्याच खिंडीत आलतो ज्या खिंडीत आपल्या मावळ्यांनी इतिहास घडवलेला. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे काय म्हटलं की महाराज मी सगळं हे जे त्यांचे जे विरोधी सैन्य आहे त्यांचं मी त्यांना थोपवतो, फक्त तुम्ही विशाळगडला जावा आणि विशाळगडला गेल्यानंतर तुम्ही 3 टोपीची सलामी द्या. इथं आल्यावर पहिला सगळ्याची माहिती घेतली, थोडं फोटो वगैरे काढ आणि मग आम्ही निघालो आता पुढच्या लोकेशनवर. आता ही ओरडाओरडी चालूच राहणार आहे. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढच्या पार्टसाठी तुमच्या भावाला फॉलो करा. चला.